शेवाळी गावात छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन। साक्री तालुक्यातील शेवाळी महसूल मंडळातील छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सुरू असलेला सेवा पंधरवाडा अंतर्गत मान तहसीलदार साहेबराव सोनवणे साक्री यांच्या मार्गदर्शनाने विविध कार्यक्रम घेण्यात आलेत। त्यात मौजे शेवाळी, अक्कलपाडा, इच्छापूर अतिक्रमित शिवरस्ता लोकसहभागातून मोकळा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली। शेवाळी, दा, अक्कलपाडा, तामसवाडी, महिरदातर्ती येथे वृक्षारोपण करण्यात आले। शेवाळी गावात शिबिराच्या वेळी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखले व प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत। जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना उतारे वाटप करण्यात आले। एकल महिला, वृद्ध दाम्पत्य यांना योजनेचा लाभ देण्यात आला। या पद्धतीने अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे। या शिबिराच्या एकूण 15 सेवा अधिक राबविण्यात येत आहेत। त्यात एक प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल साक्षरीचे 7/12-8चे उतारे, उत्पन्न जातीचे दाखले, NA परवानगी, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, पणन रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश अशा एकूण 15हून अधिक सेवांची माहिती यावेळी नागरिकांना सांगण्यात आली। या अभियानात साक्री मंडळ अधिकारी अनिल बाविस्कर यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी प्रशांत माळी, संदीप ओरसे, सुप्रिया पन्हाळकर, ऐश्वर्या अकवारे, सरपंच मंगलबाई भदाणे, उपसरपंच पंढरीनाथ साळुंके, उपसरपंच केतन साळुंके, माजी उपसरपंच साहेबराव सोनवणे, ग्रामसेवक मनोहर सोनवणे, महसूल सेवक साहेबराव वाघ, तलाठी प्रशांत माळी उपस्थित होते। तसेच यावेळी शेवाळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी साक्री तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही अडचण नाही। आज महाराजस्व समाधान शिबिर या अंतर्गत आज शेवाळी दातर्ती या गावात आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित शेवाळी दा या पंचक्रोशीतील सर्व सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, या ठिकाणचे नागरिक, माता भगिनी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी, याच्यामध्ये उपाधीक्षक भूमी अभिलेख आमचे मित्र श्री कुंदन परदेशी साहेब, आमचे सहकारी श्री राजेंद्र चौधरी साहेब आहेत, ते उन्हातानात बऱ्याच वेळपासून बसलेले सर्व सन्माननीय नागरिक, आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहित आहे की मागच्या 400 वर्षापूर्वी आपल्या या महाराष्ट्रात ज्या शिवरायांनी रयतेचं राज्य खऱ्या अर्थाने स्थापन केलं, त्या रयतेच्या राज्याची जनतेला पुन्हा एकदा कल्पना यावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हा महाराजस्व अभियान कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आमचे मंडळाधिकारी श्री गजानन सोनवणे यांनी या ठिकाणी आपल्याला बऱ्याच योजनांची माहिती सांगितली। त्यांनी सांगितलं की या ठिकाणी महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिला यांचा दैनंदिन महसूल विभागाशी संबंध येत असतो आणि त्यांच्या विविध समस्या, त्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात, त्यांचे निराकरण करण्याचं काम आणि त्यांचे प्रश्न सत्वर निकाली काढावेत या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक महसूल मंडळावर करण्यात येत आहे।
उद्या आपल्याकडे कासारे या ठिकाणी असाच एक शिबिराचं आयोजन केलं आहे, ज्यासाठी आपल्या नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर थोडक्यात या कार्यक्रमाची व्याप्ती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी, तळागाळात जनतेपर्यंत या सगळ्या योजना पोहोचाव्यात, या योजनेचा या सर्व नागरिकांना फायदा मिळावा या उद्देशाने खरं तर या शिबिरांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या शिबिराअंतर्गत जिवंत 7/12 मोहीम या ठिकाणी सांगितलं की आपला 7/12 जिवंत करण्यात येतो. थोडक्यात आपल्या 7/12 जर आपण बघितलं तर 7/12 मध्ये जर कोणी मयत व्यक्तीचं नाव असेल तर ते बघून त्या ठिकाणी जे काही यथोचित वारस आहे, त्याचे जे योग्य वारस आहे, त्यांचे नावं लावण्याची जी कार्यपद्धती आहे त्याला जिवंत 7/12 मोहीम म्हणून राबवलं गेलं आहे. मागच्या वर्षभरामध्ये आपण ही मोहीम राबवली आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या साक्री तालुक्यात ही मोहीम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली गेलेली आहे. या मोहिमेत जवळपास 1,500 लोकांची, मयत लोकांची नावं कमी करून आपण त्यांच्या वारसांची नावं या कब्जेदार सदरी आपण दिलेली आहेत. आपल्या यंत्रणेने ते काम केलेलं आहे. याच्याच बरोबर कलम 155 अंतर्गत 7/12 दुरुस्तीची मोहीम देखील आपण हाती घेतलेली आहे. आपण बरेचसे 7/12 बघत असाल की आपल्या 7/12 मध्ये काही ना काही त्रुटी राहून जाते. संगणकीकरण करताना म्हणजे 7/12 ऑफलाईन होता तो ऑनलाईन झाला. ऑनलाईन होताना बऱ्याच वेळेला काही त्रुटी त्याच्यामध्ये राहतात, काही नावांमध्ये बदल होतात किंवा लालाचं म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं रूपांतर, नाना वाचताना वेगळा शब्द येतो. तर अशा पद्धतीने काही शब्दांच्या चुका झाल्या असतील, काही 7/12 चुका असतील तर त्या आमच्या निदर्शनास आणून द्या. ज्या चुका आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी 100% दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अजूनही चुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा चुका आपण जर आपण 7/12 आपला एकदा डिजिटल 7/12 वगैरे काढून बघा आणि त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर आमच्या तलाठी बांधवाच्या निदर्शनास आणून द्या. त्याच्यावर आम्ही 155 दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करून देऊ. त्यासाठीच ही मोहीम सुरू आहे. आता जवळपास आपल्याकडे आम्ही शहानिशा केली तर जवळपास 35 ते 36 हजार लोकांची नावं अशी आहेत की ज्यांनी आडनावामध्ये त्यांचं गावामध्ये पाटील आडनाव लावलं जातं, प्रत्यक्षात आडनाव बोरसे, पाटील, सोनवणे अशी वेगवेगळी आडनावं असतात. परंतु 7/12 वेगळा, त्याचं आधार कार्ड वेगळं, बँकेचं नंबर वेगळा, बँकेवरचं पासबुकचं नाव वेगळं. या सगळ्या त्यांच्या त्रुटीमुळे त्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळत नाही. आपण आपल्या तालुक्यामध्ये दर शुक्रवारी कॅम्पचं आयोजन करून याच्यावर मोठ्या प्रमाणावर काम केलं. ॲग्रिस्टॅक मध्ये देखील जवळपास 23-24 हजार लाभार्थ्यांचे नावं बदलाची प्रक्रिया आपण पर्सनल नीट माझा थंबद्वारे म्हणजे माझ्या आयरिसद्वारे त्याला कन्फर्मेशन द्यायचं असतं. तर जवळपास 23,000 नावांना आपण अशी संमती दिलेली आहे आणि अशी नावं दुरुस्त केलेली आहे. राजपत्राद्वारे जवळपास 1700 ते 1800 नावं आपण राजपत्राने या शेतकऱ्यांची बदललेली आहेत. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांची नावं बदलायची बाकी आहेत. ते देखील या मोहिमेत आपण अर्ज केल्यास आपली नावं या ठिकाणी योग्य पद्धतीने बदलून देण्याची प्रक्रिया या विभागामार्फत आपल्याला केली जाईल. या बरोबरच आपल्याकडे ॲग्रिस्टॅग या योजनेचा अर्थ असा आहे, जसा आपला आधार नंबर आहे तसाच शेतकरी ओळख क्रमांक विशिष्ट, शेतकरी विशिष्ट ओळख क्रमांक नावाने ॲग्रिस्टॅग योजना ओळखली जाते. या योजनेमध्ये आपल्याला ज्याच्या नावाने 7/12 आहे अशा प्रत्येक व्यक्तीचा ॲग्रिस्टॅग नंबर काढणं गरजेचं आहे. हे याच्यासाठी की आगामी काळामध्ये आपण बघितलं असेल की आता जी नैसर्गिक आपत्ती आली, कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत, ट्रॅक्टर तुम्हाला लागला, नांगर घ्यायचा असेल किंवा एखाद्या पिकाचं अनुदान घ्यायचं असेल तर ॲग्रिस्टॅग क्रमांक हा तुम्हाला कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. अजूनही आपल्याकडे जवळपास 20 ते 22% शेतकरी असे आहेत की ज्यांनी ॲग्रिस्टॅगच्या नंबरचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही.